हॅलो स्टुडंट्स, कल्पना एज्युकेशनल क्लासेसमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा 4th स्टँडर्ड याचा 8वा धडा पाहणार आहोत आणि धड्याचं नाव आहे घरदर्शक शब्द। माणसांची जशी घरे असतात तशीच प्राण्यांचीही घरे असतात। काही पशुपक्ष्यांची घरे बनवली जातात तर काहींची घरे ते पशुपक्षी स्वतःच बनवतात। त्यांच्या घरांना खालीलप्रमाणे वेगळी वेगळी नावे आहेत। आता बघा, माणसांची कशी घरं असतात त्याप्रमाणे प्राण्यांची सुद्धा घरं असतात आणि ह्या सगळ्या पशुपक्ष्यांची जी काही घरं असतात त्यांना काही नावं असतात ठरलेली। त्या नावामुळे आपल्याला कळतं की बाबा हे घर कोणाचं आहे, कोणत्या प्राण्याबद्दल बोललं जातंय हे आपल्याला समजतं। तर ती नावं काय आहेत वेगळी वेगळी ही आज आपण समजून घ्यायची आहेत। तर पहिल्यांदा प्राण्यांचं नाव वाचेल मी आणि नंतर त्यांच्या घरांच्या नावाला काय म्हणतात हे वाचेल। तर समजून घ्या, बरीच नावं तुमच्या माहितीचीही असतील आणि बरीच नावं तुम्हाला माहीतसुद्धा नसतील, तर ती लक्षात ठेवा। प्राण्यांमध्ये काय दिलं बघा, गाईचा काय असतो गोठा, म्हणजे गोठा हे घर आहे गाईचं। कोंबडीचे खुराडे, माणसाचे घर। चिमणी आणि कावळा दोघांच्या घराला काय म्हणतात घरटे। सिंहाची काय असते गुहा, वाघाची पण काय असते गुहाच। पोपटाच्या घराला काय म्हटलं जातं पिंजरा किंवा ढोली। उंदराचे काय असते बीळ। हत्तीचं काय असतो अंबारखाना असतो किंवा हत्तीखाना। आणि घोड्यांचा काय असतो पागा पण म्हटलं जातं काही ठिकाणी, किंवा तबेला हा शब्द तर तुम्हाला माहीतच आहे। कोळ्याचे जाळे, घुबडाची काय असते ढोली, मुंग्यांचे असते वारूळ आणि सापाचे सुद्धा वारूळच असते। मधमाशांचे पोळे असते आणि पक्ष्यांचे घरटे असते। तर ही झाली माहिती प्राणी आणि पक्षी यांच्या घरांना काय म्हणतात त्याची। तर हे तुम्हाला जर आवडलं असेल, समजलं असेल स्पष्टीकरण, तर माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा। आणि हे सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला पुढचा व्हिडिओ अगदी सहज तुमच्या चॅनलवरती दिसेल मोबाईलवरती। सो थँक्यू सो मच।